ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। हे कृष्णकरुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपकान्ता राधाकान्ता नमोऽस्तुते। तप्त कांचन गौरंगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नमः विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिना इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय हो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधार शिवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। ज्यांच्या आनंदासाठी आज आपण इथे जमलोय, ज्यांच्या आनंदासाठी आज आपण इथे गीता शिकतोय, त्या प्रभू श्रीकृष्णांना जे आपण वंदन करूया, त्यांचा आशीर्वाद घेऊया, त्यांना साष्टांग शतशः प्रणाम करूया आणि श्री श्री राधा गोविंदांचाही आशीर्वाद घेऊया, त्यांच्या चरणी नतमस्तक होऊया, शिला प्रभुपादांना वंदन करूया, नामनिष्ठदास प्रभूजींना वंदन करूया आणि माझ्या प्रेरणा मनीषा माताजी, पूजा माताजी आणि अन्वया माताजी यांना वंदन करून आज आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया। आज आपण घेणार आहोत आपला 16वा अध्याय, दैव असुर साधना विभाग योग। तर आपण प्रकृतीचे 3 गुण पाहिले, कोणत्या गुणातली व्यक्ती कशी असते, सगळ्यात चांगला उत्तम गुण कोणता आहे हे पाहिलं, भगवंतांचा पुरुषोत्तम योग पाहिला। आता अर्जुनाला प्रश्न पडलाय की देवी आणि असुरी असे 2 माणसाचे स्वभाव असतात, तर त्या दोन्हींमधला नक्की फरक काय आहे, कोणत्या स्वभावातली व्यक्ती कशी वागते, प्रकृतीच्या 3 गुणांमधला फरक पाहिला, पण आता देवी आणि असुरी स्वभावामधला फरक काय आहे, कोणती व्यक्ती कशी वागते याचं मला ज्ञान द्या, असं अर्जुनाने जेव्हा प्रश्न केला तेव्हा भगवंतांनी या अध्यायामध्ये त्याचं उत्तर दिलं आहे। तर आपण आज त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत की देवी आणि असुरी स्वभाव काय असतो, कोणत्या स्वभावातली व्यक्ती कशी वागते, याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत। तर इस्कॉन श्री श्री राधा गोविंद टेम्पल मंगळुरू यांच्या 18 दिवसात गीता समजून घेऊया या अध्ययनात तुम्हा सर्व बालगोपालांचं स्वागत आहे। तर आपला अध्याय सुरू करण्याआधी आपण छोटीशी उजळणी करूया की काल आपण काय शिकलो बरं। काल सगळ्यात महत्वाचा श्लोक काय होता आपला, तो होता, आपण ज्या श्लोकात शिकलो होतो की प्रत्येकाच्या हृदयात परमात्म्याचा वास असतो। एकच मिनिट, नेक्स्ट स्लाइड घेते। हा, सर्वस्य चाहं हृदयी सन्निविष्टो मत्तः स्मृती ज्ञानार्पपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृत्वेद विदेह चाहम। तर या श्लोकामध्ये भगवंतांनी काय सांगितलं होतं, मी प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे आणि माझ्यापासूनच स्मृती ज्ञान विस्मृती होतात, सर्व वेदांद्वारे सुद्धा मीच जाणणे योग्य आहे, निसंदेह वेदांचा संकलक मी आहे आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे। तर प्रत्येकाच्या हृदयात भगवंत स्थित आहेत याचा असा आपण एक श्लोक 4थ्या अध्यायात पण शिकलो होतो आधी, की जिथे सांगितलं होतं भगवंतांनी हत्ती आणि चांडाळ, हत्ती आणि कुत्रा, चांडाळ आणि मनुष्य, किंवा ब्राह्मण आणि दिव्य असा योगी व्यक्ती, या सगळ्यांमध्ये ज्यांनी भगवंताचं सत्य जाणलं आहे ना, तो फक्त त्यांच्या आत्म्यातला परमात्म्याला पाहतो, त्यांना व्यक्ती म्हणून पाहत नाही। तो सगळ्यांना समान वागवतो का, तर त्याला माहिती आहे सगळ्यांच्या आत्म्यामध्ये परमात्म्याचा वास आहे। तर पुन्हा एकदा भगवंत इथं स्वतः सांगतायत की
मी प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे परमात्म्याच्या रूपाने आणि माझ्यापासूनच ज्या आपल्याला आठवणी असतात, जे आपण कोणत्या गोष्टी विसरायच्या, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि आपल्याला कोणत्या प्रकारचं ज्ञान मिळतंय, हे सुद्धा भगवंतांकडूनच कंट्रोल केलं जातं. सगळ्या गोष्टीचं रिमोट कंट्रोल त्याच्याच हातात आहे, असं तो स्वतः पुन्हा एकदा या श्लोकामध्ये आपल्याला सांगतोय. आणि आपले जे 4 वेद आहेत, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद, या सगळ्यांचं संकलन सुद्धा मीच केलं आहे. त्यांचा ज्ञाता सुद्धा मीच आहे आणि त्यांचा अभ्यास केल्यावर सुद्धा डायरेक्ट मनुष्य मलाच जाणून घेतो. पण त्यापुढे काल भगवंतांनी अजून एक गोष्ट सांगितली होती. भगवंतांवर प्रेम न करता, त्यांना न जाणून घेता जो डायरेक्ट वेदांचा अभ्यास करतो, त्याचं ज्ञान काही उपयोगाचं नाहीये. पण ज्यांनी भगवंतांना पुरुषोत्तम म्हणून एक्सेप्ट केला आहे, स्वीकार केला आहे त्यांचा, भक्तीच्या 9 सेवा करून जो भगवंतांवरती प्रेम करतो आणि मग तो वेदांचा अभ्यास करतो, तोच खरा ज्ञानी होय, असं काल आपल्याला भगवंतांनी पुरुषोत्तम योगामध्ये सांगितलं होतं आपल्याला. तर त्याच्याही आधीच्या अध्यायामध्ये आपण हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट पाहिला होता. तर हे 5 घोडे काय दर्शवतात बरं? आपले 5 अवयव, नाक, डोळे, हात आणि जीभ. हात नाही, कान, नाक, डोळे, त्वचा आणि जीभ. तर 5 इंद्रिय दर्शवतात आणि मग 5 इंद्रियांना ज्या दोरीने कंट्रोल केलं जातं, ती गोष्ट म्हणजे कोणती आहे? मन. आपलं मन. खूप छान. आणि आपल्या मनाला जो कंट्रोल मध्ये ठेवतो, तो म्हणजे कोण आहे? बुद्धी. आपली सतसत विवेक बुद्धी म्हणजे आपली चेतना. आणि त्याच्यानंतर या रथामधला प्रवासी कोण आहे? आत्मा. एकदम बरोबर. आणि या रथ म्हणजे काय आहे? हे रथ काय दर्शवतंय? बॉडी. शरीर. खूप छान, एकदम बरोबर. तर ही आपली 5 इंद्रिय, त्यांना कंट्रोल करणारं मन आणि त्यांना कंट्रोल करणारी आपली बुद्धी, सतसत विवेक बुद्धी. आणि या रथातला प्रवासी आहे तो आपला आत्मा आणि हा रथ म्हणजे आपलं शरीर. आता आपण प्रकृतीचे 3 गुण पाहिले होते. कोणते होते बरं ते 3 गुण? सत्वगुण, रजगुण आणि तमगुण. आपण कोणत्या गुणातली व्यक्ती कधी उठते, ती कधी झोपते, ती व्यक्ती कोणती पुस्तकं वाचते, यावरून सुद्धा आपण वाचणारी व्यक्ती कोणत्या गुणात आहे हे सांगू शकतो. आपण याचं उदाहरणही पाहिलं. आणि उठल्यानंतर कोणत्या प्रक्रिया केल्या जातात, त्यावरून सुद्धा व्यक्ती कोणत्या गुणात आहे हे आपण ठरवू शकतो. सत्वगुणातली व्यक्ती ही सकारात्मक असते, शुद्ध, आनंद आणि दिव्य असते. तर रजस गुणातली व्यक्ती ही नियंत्रित, मिश्रित आणि पण खूप स्वार्थी असते. रजस गुण म्हणजेच मोड ऑफ पॅशन, स्वार्थी व्यक्तींचा गुण, जिथे त्यांना फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी प्रत्येक गोष्ट मिळवण्याची इच्छा असते. आता तमस गुणातल्या लोकांचं तर आपण पाहिलं होतं, ती नकारात्मक असते, अभक्त असते, अशुद्ध असते आणि नेहमी दुःखी आणि असमाधानी असते. का बरं? कारण ते नेहमी आळसामध्ये लोळतच असतात. त्यांना कोणत्याच गोष्टीचं भान नसतं, की आपण जग कुठे चाललंय, आपण काय करतोय, आपण कधी उठतोय, आपण काय खातोय, या कोणत्याच गोष्टीचं भान त्यांना नसतं. आणि या 3 गुणातल्या व्यक्ती जेव्हा मृत्यूनंतर ते कुठे जातात हे आपण पाहिलं होतं. सत्वगुणातली व्यक्ती स्वर्गामध्ये जाते. कारण ती सकारात्मक आणि पुण्यकर्म करते ना, आणि तिचा पुण्यकर्म राहीपर्यंतच ती स्वर्गामध्ये राहते. पुण्यकाळ संपला की पुन्हा ती या पृथ्वीवर या मृत्यूलोकात जन्म घेते. रजस गुणातली व्यक्ती याच पृथ्वीवरच्या जन्म-मृत्यूच्या या बंधनात कंटिन्यू तिचं चक्र सुरूच असतं. आणि तमस गुणातली व्यक्ती ती नरकामध्ये जन्म घेते आणि तिच्या पापांचं कर्म संपलं की पुन्हा ती या पृथ्वीवरच्या जन्म-मृत्यूच्या बंधनात अडकते. तर अशा प्रकारे या तिन्ही गुणामधली लोक ही मृत्यूनंतर सुद्धा पृथ्वीवरच्या या जन्म-मृत्यूच्या बंधनातच अडकून राहतात कायमचे. हे भगवंतांपर्यंत कधीच पोहोचू शकत नाहीत. तर भगवंतांपर्यंत कोण पोहोचू शकतं? गोलोकाला फक्त कोण पोहोचू शकतं? कोणत्या गुणातली व्यक्ती? शुद्ध सत्वगुण. एकदम बरोबर. फक्त आणि फक्त शुद्ध सत्व गुणातली व्यक्ती गोलोकात पोहोचू शकते. आता म्हणून जी व्यक्ती या तिन्ही गुणांना सरून, मायेला सरून
भगवंतांपर्यंत पोहोचते, म्हणजे ती शुद्ध सत्व गुणात पोहोचते. आणि फक्त शुद्ध सत्व गुणातील व्यक्ती ही गोलोकामध्ये पोहोचू शकते. गोलोकाचं सुंदर रूप, आपण तिथे काय काय करू शकतो, या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. तर आपण आता सुरुवात करूया आपल्या अध्यायाची. आपल्या अध्यायाचं नाव आहे दैवी असुरी स्वभाव, दैवी असुरी साधन विभाग योग. तर आता दैवी स्वभाव म्हणजे काय आणि राक्षसी स्वभाव म्हणजे काय? आपण या फोटोमध्ये पाहतोय भगवंतांनी ज्या ज्या राक्षसांचा वध केला, त्यातल्या काही राक्षसांची आपण इथे फोटो पाहतोय. देव म्हणजे हे जे उपदेव आहेत, जे भगवंतांपासून निर्माण झालेले वेगवेगळे देव आहेत, त्या देवांचे फोटोज आपण इथे पाहतो. तर आता मला कोण बरं सांगू शकतं कृष्णाने कोणकोणत्या राक्षसांचा वध केला किंवा कोणकोणत्या राक्षसांसोबत? एकदम बरोबर. आणखी? अघासुर. एकदम बरोबर. त्यांनी तारकाचा पण वध केला ना, म्हणूनच त्याला तारकासूर असंही म्हटलं जातं ना. तारकासुराचा वध केला होता ना त्यांनी, असुराचा. तारकाचा वधही केला होता, बकासुराचा वधही केला होता, आणि मग सुद्धा वध केला, कंसाचा पण वध केला होता. आणि आणखी कोण होते बरं? अघासूर सांगितलं, प्रलंबासूर होता. कालिया सोबत त्यांनी युद्ध केलं होतं, आणि मग कालिया जेव्हा शरण गेला तेव्हा त्याला त्यांनी माफ पण केलं होतं, आणि कालियाला मुक्ती मिळाली होती. ही स्टोरी सुद्धा आपण पाहिली आहे. आणि मग षटकासूर होता, तृणावत होता, वत्सूर होता, जो वासरांच्या रूपात येऊन लोकांना त्रास द्यायचा, जो वत्सूर होता. बकासूर होता, अघासूर होता, जो प्रचंड मोठा साप होता. प्रलंबासूर होता. षटकासूर म्हणजे काट राक्षस होता, आणि तृणावत म्हणजे तुफान राक्षस होता. तर अशा खूप साऱ्या राक्षसांना भगवंतांनी त्यातल्या काही राक्षस भगवंतांना शरण गेले होते, म्हणून त्यांना मुक्ती मिळाली होती. पण या राक्षसांचा वध भगवंतांनी कोणत्याही शस्त्र आणि अस्त्राच्या शिवाय केला होता. आणि आपण भगवंतांचे ऐश्वर्य पाहताना पाहिलं होतं की त्याच्याकडे इतकी प्रचंड ताकद आहे की त्याला कोणत्या शस्त्राची किंवा अस्त्राची गरज नाहीये. तो कोणत्याही शस्त्र आणि अस्त्राविना राक्षसांचा वध करू शकतो किंवा राक्षसांशी लढू शकतो. आणि म्हणूनच आणखी एक गोष्ट त्यांनी आपल्याला सांगितली होती की जशी प्रत्येक गोष्टीची निर्मिती त्यांनीच केली आहे. जशी मानवाची निर्मिती केली आहे, असुरांची निर्मिती, प्राण्यांची, पशूंची निर्मिती सुद्धा त्यांनीच केली आहे. आता का बरं त्यांनी असं असुरांची पण निर्मिती केली असेल? तेव्हाच देवांचं आणि जे चांगल्या व्यक्ती आहेत त्यांचं महत्व समजेल ना बाकीच्यांना. म्हणून आता समजा कोणी असुर वाईट वागतोय, तो त्याच्या कर्मामुळे आहे हे बरोबर आहे, पण प्रत्येक गोष्टीचा डायरेक्टर तो स्वतः आहे. असुरांची सुद्धा निर्मिती त्यांनीच केली, आणि त्याला तारणाऱ्या देवांची सुद्धा निर्मिती त्यांनीच केली. हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू यांची निर्मिती ही सुद्धा त्यांनीच केली होती, आणि त्यांना तारणाऱ्या नरसिंहाच्या रूपात सुद्धा तेच आले होते. म्हणूनच तर त्याला एन्जॉयर, भोक्ता असं म्हणतात. का म्हणतात? कारण तोच क्रिएट करतो त्यांना हेल्प करण्याचं सुद्धा, असं करण्यासाठी सुद्धा प्रकट तोच होतो. आणि का असं तो करतो? तर आपल्या या पृथ्वीवरती, आपल्या या दुःखालयामध्ये प्रत्येक गोष्टीचा समतोल राहायला पाहिजे ना. फक्त चांगली लोकच वाढू शकत नाहीत, फक्त वाईटच लोक वाढू शकत नाहीत. दोघांचा समतोल असायला पाहिजे. आणि तेच आपण जेव्हा जन्माला येतो मनुष्य रूपामध्ये, आपल्यामध्ये दोन्ही गुण असतात, दैवी गुण आणि असुरी गुण. ते कसे असतात, कोणत्या गुणाला किती महत्व द्यायचं, ते भगवंत या अध्यायामध्ये आपल्याला सांगणार आहेत. तर आता आपण कृष्णाकडे कसं बरं जाऊ शकतो? कोण सांगेल मला? हरे कृष्ण महामंत्राचा जप करून, तिच्या नवसेवा करून, हरे कृष्ण महामंत्राचा जप करून. एकदम बरोबर, खूप छान. आता पुढे दिव्य प्रकृतीचे परलौकिक गुण कोणते आहेत बरं? म्हणजे निडरता, आध्यात्मिक ज्ञानाची लागवड, दान पुण्य, स्थिर दृढ संकल्प,
आत्मसंयम, साधेपणा, अहिंसा, मत्सर, तपस्वी पासून मुक्त, सत्य, सर्व सजीवांसाठी करुणा आणि स्वच्छता. आता दिव्य प्रकृती म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं, जेव्हा व्यक्ती जन्माला येते त्याच्यात दोन्ही गुण असतात, दैवी गुण आणि आसुरी गुण. दैवी गुण म्हणजे दिव्य प्रकृतीचे गुण, ज्यांना आपण एंजल सुद्धा म्हणतो. या फोटोमध्ये दिसते की नाही एंजल, तर त्यांची गुण कोणती असतात बरं? निडरता असते, आध्यात्मिक, त्यांच्यामध्ये थोडस आध्यात्मिक ज्ञानाची लागवड सुद्धा असते. ती लोक दानपुण्य सुद्धा करतात आणि आपल्याला जे कोणती गोष्ट करायची असेल तर त्याचा दृढ संकल्प करतात. आत्मसंयम असतो त्यांच्यामध्ये आणि अत्यंत साधे आणि अहिंसेचा मार्ग अवलंबणारे असतात ते. आणि मत्सर आणि तपस्वीपासून मुक्त असतात, सत्याच्या मार्गावर चालणारे असतात आणि सर्व सजीवांसाठी त्यांच्यामध्ये करुणा असते आणि ते एकदम स्वच्छ राहतात. कसेही गबाळासारखे ते अजिबात राहत नाहीत. आता पुढे, तर आपण गोलोकाला कोण पोहोचतो, कसं पोहोचायचं गोलोकाला हे आपण पाहिलं. 4 युग कोणती आहेत मला कोण सांगू शकेल? मॅम मी सांगू? सांग ना. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. एकदम बरोबर. तर प्रत्येक युगातला धर्म काय होता आपला? सत्ययुगात ध्यान करायचे, त्रेतायुगात यज्ञात आहुती देऊन, द्वापरयुगात पूजेवर भार टाकायचे आणि कलियुगात आपल्याला महामंत्राचा जप करायचा. एकदम बरोबर. तर अशा प्रकारे आपण दिव्य 4 युग पाहिली, त्यांचा धर्म पाहिला, दिव्य प्रकृतीत असणारी लोक कशी वागतात हे पाहिली. आता पुढे जाऊन आपण असुरी स्वभाव पाहणार आहोत की हा असुरी स्वभाव काय असतो. इथे या फोटोमध्ये कोण दिसतोय? हा एक राक्षस दिसतोय. तर त्यांना भगवंतावरती विश्वास नसतो किंवा आस्थाही नसते, आत्म्याच्या अस्तित्वावर सुद्धा विश्वास नसतो. आणखी काय, अभिमानी असतात ती लोक, अहंकारी असतात, क्रोध, कठोरता आणि अज्ञानता त्यांच्यामध्ये भरलेली असते, प्रसिद्ध होण्याची इच्छा असते, इतरांकडून आदर मिळवायचा असतो. ते इतरांना आदर देत नाहीत, फक्त त्यांना दुसऱ्यांकडून आदर मिळवायचा असतो. शास्त्राचे पालन किंवा विश्वास करतच नाहीत, अजिबात कोणत्या शास्त्राचे पालन नाही करत, भक्तीच्या 9 सेवांचे किंवा भक्तीच्या नियमांचे सुद्धा पालन करत नाहीत आणि म्हणूनच त्यांना अज्ञानी आणि असुरी म्हणतात. तर दैवी स्वभावात काय होतं? स्वच्छता पण होती आणि असुर लोक स्वच्छ असतात. आता कधी आपण कार्टून्स पाहतो किंवा कृष्णाचं कार्टून सुद्धा पाहतो, त्याच्यामध्ये कधी तुम्ही कोणता असुर आहे, कोणता राक्षस आहे जो खूप छान छान तयार होऊन, स्वच्छ सुंदर तयार होऊन आलाय, असा कधी कोणता राक्षस पाहिलाय का? नाही. तो एकदम गबाळ घाणेरडा असतो. आणि दैवी स्वभाव कसे, दैवी गुणामध्ये काय आहे? स्वच्छता हा सुद्धा एक गुण आहे. एकदम स्वच्छ, भगवंतांवर विश्वास ठेवणारे, आत्म्याच्या अस्तित्वावर त्यांना विश्वास असतो आणि भगवंतावर विश्वास असतो म्हणून भक्ती सुद्धा करतात. आणि आपण अभक्तांना असुरी स्वभावामधले का म्हणतो? कारण अभक्तच असतो ना जो शास्त्राचं पालन करत नाही, भक्तीच्या सेवांचं, नियमांचं पालन करत नाही आणि अभक्तालाच प्रसिद्ध होण्याची इच्छा असते. आता कोणता भक्त म्हणतो का की तुम्ही असं कोणाला पाहिलंय का तुम्ही, मी कृष्णाचा खूप मोठा भक्त आहे आणि मला खूप प्रसिद्ध व्हायचंय कृष्णाचा भक्त म्हणून, असं कधी कोणत्या भक्ताला म्हणताना पाहिलंय का आपण? अजिबातच नाही ना. पण जो ढोंगी असतो, जो भक्त असल्याचा ढोंग करत असतो, त्याला खूप प्रसिद्ध व्हायची इच्छा असते की नाही, की माझा पेपरमध्ये फोटो यायला पाहिजे. आपण असे खूप उदाहरणं बघतो आजकालच्या या कलियुगामध्ये, की जे साधू आणि बाबा असल्याचा ढोंग करतात. आपण त्या फोटोमध्ये पण आठवतो, तो पाहिला होता एक फोटो आठवते, की ज्याच्यामध्ये साधू मोबाईल धरला होता, हातात सिगारेट पण होती त्याच्या. असा साधू आपण असे समोर ढोंग करणारे आणि मागे असे वागणारे खूप लोक आपल्याला या कलियुगात भेटतील. का? कलियुगामध्ये असुरी स्वभावाचा पारडं जड होत आहे आणि दैवी स्वभावाचं पारडं कमी होत आहे, खाली जाते.
सॉरी वर जाते आणि दैवी स्वभावाचा जो इफेक्ट असतो तो कमी कमी होत चालला आहे. आणि म्हणूनच व्यक्तीमध्ये बॅलन्स कसं ठेवायचं दैवी आणि आसुरी स्वभावाचा, आसुरी स्वभावाला पूर्णपणे नाश करून दैवी स्वभावालाच कसं बरं विकसित करायचं, हे सगळं भगवंत आपल्याला या अध्यायामध्ये सांगणार आहेत. आता दयाळूपणा, अध्याय 1 मध्ये कोणाला दया येत होती बरं? अर्जुनाला. अर्जुनाला. का? त्याला त्याला काय प्रॉब्लेम होता? त्याला भीती वाटत होती की आपण आपल्या फॅमिलीशी कसं लढायचं, जर आपली फॅमिलीच नाही राहिली तर आपण आपला आनंद कुणासोबत वाटायचा. एकदम बरोबर श्रावणी, खूप छान. तर आता पहा, या व्यक्तीला सुद्धा या व्यक्तीवरती दया येते, कारण तो इथे भीक मागतोय, त्याच्याकडे अन्न वस्त्र निवारा पण नाहीये. मग तिला दया येते, याच गोष्टीला दया म्हणतात. परंतु हा पहा, सामाजिक हिंसा पसरवते. इथं सर्व लोक म्हणजे कम्युनिटी मधले सगळे लोक इथे आहेत, तरी सुद्धा तो कार जाळून त्याच्यावर उभा राहून असा ओरडतोय, म्हणजे तो सामाजिक हिंसा पसरवते. हाच फरक आहे. पहा, या लेडीमध्ये आहे दैवी स्वभाव, म्हणून ती विचारपूस करतीये, मदत करण्याची इच्छा व्यक्त करतीये. आणि याच्यामध्ये आहे आसुरी स्वभाव. इतक्या साऱ्या लोकांना त्याच्या या कृत्यामुळे त्रास होतोय, याचं त्याला काहीच देणं घेणं नाहीये. आणि म्हणूनच तो अशी अशांतता पसरवत आहे. आता पुढच्या स्लाइडमध्ये जसं मी तो सांगितलं होतं, प्रत्येक व्यक्तीमध्ये जेव्हा तो जन्माला येतो, दोन्ही गुण भगवंताकडून अर्धी अर्धी दिली जातात. मग कोणत्या गुणाला विकसित करायचं, कोणत्या गुणाला आपल्या मनामधून डोक्यामधून फेकून द्यायचं, कोणत्या गुणाला अगदी दाबून ठेवायचं आणि एकदम फेकून द्यायचं, त्याला आधी दाबून ठेवायचं आणि मग फेकून द्यायचं, असा कोणत्या गुणाला करायचं? आता तुम्ही मला ते सांगू शकता, कोणत्या गुणाला आपल्याला आपल्याकडे ठेवायचं आणि कोणत्या गुणाला फेकून द्यायचंय आपल्याला? आपल्याला दिव्य दिव्य गोष्टीला आपल्याजवळ ठेवायचंय आणि राक्षसी स्वभावाला काढून टाकायचं. एकदम बरोबर, खूप छान. आता पहा, आपल्यात आता दैवी गुण कसं बरं विकसित करायचे आणि आपल्यातील राक्षसी स्वभावाचा कसा बरं नाश करायचा, त्याचा पराभव कसा करायचा. आणि हे आठवतंय का, आपण हेही शिकलो होतो, मनाला आपलं मित्र बनवायचा आहे. ज्याचं मन त्याचा शत्रू आहे, त्याचा ऐकत नाही, तो राक्षसी स्वभावामध्ये परिवर्तित होतो. पण ज्याचं मन ऐकतो, मन त्याचा मित्र बनतो आणि तो दैवी गुणामध्ये येतो. कसं? आता मन ऐकतो कोणाचं? आपण हेही पाहिलं होतं. जो परमेश्वरावरती विश्वास ठेवतो, ज्यानं भक्तीच्या नवसेवा करून आपल्या मनाला आपल्या कंट्रोलमध्ये केलं आहे. भगवंतांनी हेही सांगितलं होतं, की निशंक शंका यात आहेच, कोणतीच शंका नाही, की मन हे वाऱ्यासारखं चंचल आहे, माकडासारखं उड्या मारणार आहे. परंतु त्याला सुद्धा आपण भक्तीच्या सेवा करून कंट्रोलमध्ये करू शकतो. आणि असं जेव्हा करतो, आपण आपल्या मनामध्ये, आपल्या अंतर्गत मनामध्ये दैवी गुणाचा प्रभाव वाढवतो आणि आसुरी प्रभाव कमी करतो. म्हणून आपल्याला नेहमी स्वतःवर कंट्रोल करायला शिकायचं आहे. आता खूप वेळा राग येतो. आता आपण कधी पाहिलंय का, कृष्णाला पण राग येतो आणि राग आला म्हणून जसं आपण कधी-कधी चिडचिड करतो किंवा लगेच ओरडतो. मला नाही आवडत या गोष्टी, मला नाही करायच्या या गोष्टी, किंवा मी नाही खेळणार, तुम्ही जे करताय ते मला पटत नाही. असं आपण भांडून तोंड असे वेडेवाकडे करून माझा मुलगा करतो कधी-कधी. त्याला राग आला की तू काही ऐकतच नाहीयेस माझं. असं कधी-कधी म्हणतात लहान मुलं जेव्हा त्यांना कळत नाही ते. मोठ्यापणी आपण करत नाही असं. पण जी लहान मुलं असतात ना 4-5 वर्षाची, त्यांना असं वाटतं की नाही? मग पण आपण कधी कृष्णाला असा करताना पाहिलंय का? आपण शिशुपालाच्या वधाची स्टोरी पाहिली होती. तुम्हाला आठवते? भगवंतांनी त्याला 100 चान्स दिले होते, की तुला 100 चुका तुझ्या माफ आहेत. कारण त्यांनी त्याच्या आईला तसं प्रॉमिस केलं होतं, की त्याच्या 100 चुका माफ करेल म्हणून. आणि जेव्हा त्यांनी भगवंतांना शिवीगाळ केली, तरी सुद्धा भगवंत रिएक्ट झाले का त्याच्यावरती? नाही. आता तेवढी गोष्ट शक्य नाहीये. पण आता समजा आपल्याला खूप आता काही लोक असतात, रागाला येतात किंवा मारण्यासाठी धावतात, चिडचिड करतात. असं करू नये आपण. आपल्याला काय करायचंय?
राग येतोय खरा, पण आपल्याला शांत राहायचंय. ती गोष्ट आपल्याला शिकायची आहे. मग त्याचा अर्थ काय होतो, आपण आपल्यामधला जो राक्षस आहे ना, तो चिडचिड करणारा, ज्याला भांडायचं आहे किंवा ज्याला मारायचं आहे, त्या राक्षसाला आपण दाबून ठेवलंय. कसं? आपल्या मनाने शांत करून आणि आपण परिस्थितीवरती कंट्रोल करणं शिकलं. तसंच आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये प्रयत्न करायचा आहे आणि पहिल्या दिवशी मी तुम्हाला हेही सांगितलं होतं, गीतेमध्ये जादू आहे. ती आपल्या जेव्हा आपण अभ्यास करायला सुरू करतो, ती आपोआपच आपल्यावरती जादू करते आणि नंतर जेव्हा-जेव्हा तुम्ही हळू-हळू नामस्मरण सुरू करता, तुम्ही सुरू केलं आहे का जप करणं? अर्धी हो 5 मॅम. खूप छान. जेव्हा तुम्ही जप करता, तेव्हा आपोआपच तुमच्यामधला तो राग येण्याचा जो एक पार्ट असतो ना, तो कमी होतो. तो तुम्हाला नसेल जाणवत, पण समोरच्यांना लगेच जाणवतो, की तुम्ही शांत व्हायला लागलाय. तुम्ही रिएक्ट करत नाहीये, कारण तुम्ही तुमच्या आसुरी स्वभावावर विजय मिळवलाय. जो थोडासा पार्ट असतो मनामध्ये, त्याच्यावरती तुम्ही विजय मिळवता आणि यालाच म्हणतात, जी गीता जादू करते, ती जादू यालाच म्हणतात. आता पुढे या या स्लाइडमध्ये काय दिसतंय पहा. चांगलं सफरचंद आहे आणि त्याच्यासोबत सडलेलं सफरचंद आहे. तर आपण काय फेकून देऊ? खराब झालेलं फेकून देऊ. चांगल्या गोष्टी आपण फेकणार आहे का? नाही. नाही. आता हे फूल खूप चांगलं आहे. मोगऱ्याचं फूल खूप छान आहे. तुम्ही ते कचऱ्यात फेकणार आहे का? नाही. नाही ना. जी वाईट गोष्ट असते खराब झालेली, या ऍपल सारखी खराब झालेल्या, तीच फेकायची असते. म्हणून आपल्या स्वभावामधली वाईट गोष्ट कोणती आहे? हा आसुरी स्वभाव. आपल्याला त्या स्वभावाला फेकून द्यायचंय. हो की नाही? आणि मग त्या स्वभावाला फेकल्यानंतर आपल्याला आपला चांगला स्वभाव आपल्याकडे ठेवायचा आहे. मग आता पुढे. आता या कशा शक्य आहेत? आपण ती प्रॅक्टिस कसं बरं करायची? कशी करायची तर नेहमी आपली संगत चांगली निवडायची. आपण भांडणाऱ्या मित्रांसोबत राहिलो तर आपल्यालाही तशाच सवयी लागतात. पहा, या फोटोमध्ये या दोघीही भक्त आहेत. त्यांच्या या टिक्यावरून आणि त्यांच्या कपड्यांवरून दिसतंय ना आपल्याला, त्या कृष्ण भक्त आहेत. तर त्या दोघी किती आनंदी आहेत आणि हे दोघं किती दुःखी आहेत बघा. जो भक्त असतो तो नेहमी आनंदी असतो आणि जर आपण भक्तासोबत मैत्री केली तर आपण कायमच आनंदी राहू. पण जर का आपण अभक्तासोबत मैत्री केली तर त्याची अशी गुण आपल्याला माहित नसतात. तो काहीतरी नवीन गोष्टी शिकवतो आणि आपण शिकू शकतो, असं होऊ शकतं. खूप वेळा आपण बघतो असं, जी लहान मुलं असतात ती शाळेत जाऊन नवीन खोड्या शिकून येत असतात. मग आई रागवते, ह्या गोष्टी काय तू शाळेतून शिकून आल्यास? कधी कोणता मुलगा उडी मारतो किंवा पलंगावर उडी मारायला शिकतो, कारण त्यांनी स्कूलमध्ये बेंचवरून उडी मारायला शिकला असता किंवा आपल्या मित्रांना काही तशा करताना पाहिलेलं असतं आणि ती गोष्ट शिकून तो घरी येऊन करण्याचा प्रयत्न करतो. बरोबर आहे की नाही? आणि मग कधी-कधी आई असं म्हणते की नाही, "त्या माकडासोबत तू राहूच नकोस. सगळं त्याच्यासारखं करतोयस. तो अजिबात चांगला मुलगा नाहीये." असं म्हणते की नाही आई कधी-कधी? हो. का म्हणते? कारण तिला वाटते, की आपण सुद्धा नेहमी चांगलं वागलं पाहिजे. आपले जेव्हा आणि मित्रांचा खूप मोठा इफेक्ट पडत असतो आपल्या लाईफमध्ये. जेव्हा आपले फ्रेंड्स चांगले असतात ना, आपल्याला आयुष्यभर कोणत्याच गोष्टीची चिंता करायची गरज नसते. कारण जे आसुरी स्वभाव असलेले असतात, ते काहीही करू शकतात. आपल्याला मागे त्रास पण करायचा प्लॅन करू शकतात किंवा खोटं बोलतात ते. पण आपला जो खरा मित्र असतो, जो खराच चांगला असतो स्वभावाने, जो जो स्वतः सुद्धा दैवी गुणांनी युक्त असतो, तो आपल्याला कधीच इजा पोहोचवत नाही आणि आपल्याला नेहमी योग्य मार्गदर्शन करतो. आपण कुठे चुकत असलं, तर आपला एकदम चांगला फ्रेंड असेल, तर तो रागवतो की नाही, "तू असं करू नकोस, हे चुकीचं आहे." सांगतो की नाही आपला फ्रेंड आपल्याला, आपली मैत्रीण आपल्याला सांगते की नाही? हो. म्हणूनच आपण अशाच लोकांसोबत फ्रेंडशिप करायची आहे. तेव्हा आपलं आयुष्य असं हॅपी राहतं. समजा आपण संगत चांगली निवडली नाही, आपलं आयुष्य असं वेस्ट म्हणजे विरुद्ध दिशेला जातं मग. आता पुढे, मग असं शुद्धीकरण कसं करायचं? आपण आपल्या मनातील दैवी गुणाला कसं विकसित करायचं? तर भक्तीच्या नवसेवा करून, जप करून, शास्त्र ऐकायची, प्रसादांचा आदर करायचा, नैवेद्य दाखवायचा आणि नैवेद्यांचा ग्रहणही करायचं. अशा प्रकारे आपण आपल्या मनाला शुद्ध करू शकतो
आणि आपल्या मनात असलेल्या असुरी व्यक्तीसोबत लढवून त्याला हकलून देऊ शकतो आपल्या शरीरामधून. पहा इथे हे दोघं जसे लढतायत ना, ही लढाई कधी सुरू होते माहिती आहे? जेव्हा आपण या गोष्टी करायला लागतो, तेव्हा ही लढाई आपोआपच सुरू होते आणि आपोआपच दैवी गुणांचा विजय होतो. आता पुढे भक्ती जीवनात कधी बरं सुरू करायची? प्रल्हाद महाराजांनी कधी सुरू केली होती? जेव्हा ते कयाधूच्या गर्भामध्ये होते. आणि ध्रुव महाराजांनी कधी सुरू केली? जेव्हा ते अगदी 5 वर्षाचे होते. हो की नाही? आपण स्टोरी पाहिली ध्रुव बाळाची, ते फक्त 5 वर्षाचे होते. आता तुमच्यापैकी मला कोण सांगू शकेल की तुमच्या विचाराने तुम्हाला काय वाटतं की भक्ती कधी सुरू केली पाहिजे? मॅम आत्तापासून. एकदम छान. तर जेवढ्या लवकर आपण भक्ती सुरू करतो, ती आपल्यासाठी चांगली असते. का? तर आपण एकदम लहान वयातच भक्तीचं महत्त्व समजतो, जप करण्याचं महत्त्व समजतो. आता पहा, मला खूप छान वाटतं जेव्हा तुम्ही छान-छान, लहान-लहान मुलं असून तुम्ही जप करता. मी जप करायला मी पूजा वगैरे भक्तीच्या 9 सेवा करायची मी. पण जे जपमध्ये जी ताकद असते ना, ती जगातल्या कोणत्याच गोष्टीमध्ये नसते. आणि मी जप करायला 8-10 वर्षापूर्वी सुरू केलं होतं. म्हणजे मी जेव्हा 25 इयर्सचे होते तेव्हा. पण पहा तुमचं नशीब किती छान आहे, की तुम्ही इतक्या लहान असतानापासून जप करताय आणि तुम्ही इतके जास्त जप करणार, जेव्हापर्यंत तुम्ही या स्टेजला पोहोचणार, तुमचे जप किती झाले असतील. म्हणजे एकदम त्याला म्हणतात ना कन्फर्मेशन आपला भगवंतांपर्यंत पोहोचायचं कन्फर्मेशन ते तुम्हाला आत्ताच मिळेल. कारण तुम्ही इतक्या लहान वयापासून भक्तीच्या 9 सेवा सुरू केल्या, जप करणं सुरू केलं आणि तुम्हाला स्वतःलाही थोडं आता तुम्हाला नसेल समजत, की तुम्ही जप केल्यानं तुम्हाला एक्झॅक्टली काय बदल होतायत तुमच्या लाईफमध्ये. पण आणखी थोड्या दिवसांनी तुम्हाला समजेल, जेव्हा ती माळ फिरत असते आणि मग ती जेव्हा ठेवल्यानंतर जो समाधान मिळतो ना, तो समाधान जगातल्या कुठल्याच गोष्टीमध्ये नसतो. आणि हे तुम्ही स्वतःच थोड्या दिवसांनी सांगू शकता. आता पुढे आपण ही लाईफ सायकल सुद्धा पाहिली होती. लहानपणापासून कसं वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये व्यक्तीला जावं लागतं. पण या स्टेजेसमध्ये सुद्धा आपण जेव्हा भक्तीच्या 9 सेवा करतो, तेव्हाच आपण या जन्म-मृत्यूच्या बंधनातून सुटून भगवंतांच्या गोलोकात पोहोचू शकतो. अन्यथा याच चक्रात पुन्हा-पुन्हा फिरत राहतो. आता हे उदाहरण आणखी एक उदाहरण, ज्यांनी अगदी लहान वयात 5व्या वर्षी वयाच्या 5व्या वर्षी भगवंतांची सेवा सुरू केली होती. आपण जसं भातुकलीचा खेळ खेळतो ना, तेव्हा ते कृष्णाचं रथ काढायचा खेळ खेळायचे. म्हणूनच तर प्रभुपाद इतके मोठे भक्त होते आणि इतकं मोठं कार्य ते करू शकले आणि त्यांनी हे कार्य केलं म्हणूनच आपण इथे आज गीतेचा अभ्यास करू शकतोय. आता आपण भगवंतांची 6 ऐश्वर्य पाहिली, पण मनुष्याचे 6 गुण असे कोणते आहेत ज्यांचा त्यांना अभिमान आहे? म्हणजे संपत्ती. इथं प्रत्येक गुणातील एक व्यक्तीचं उदाहरण दिलंय. पहा, हे कोण आहेत? एकदम छान. तर कशाला सांगितलंय आपल्याला इथे? कारण ते धनवान आहेत. हो की नाही? इंडियामधल्या रिचेस्ट फॅमिलीज मध्ये एक आहेत ते. उच्च शिक्षण ज्यांनी भरपूर ज्ञान घेऊन आपल्याला खूप मोठे सिद्धांत दिले किंवा ज्यांच्यामुळे आपण सायन्स किंवा अ, अ, आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये जास्तीत जास्त गोष्टी शिकू शकलो, असे हे कोण आहेत? एकदम बरोबर. आणि जिला जगातल्या सगळ्यात सौंदर्यवतीमध्ये एक मानलं जातं, अशी ही विश्वसुंदरी कोण आहे ती? एकदम बरोबर, ती आहे ऐश्वर्या राय. तर आता नेक्स्ट आहे तपस्या. पहा, हे माधवाचार्य आहे. आपण जे पाहिलं होतं की नाही, कृष्णाच्या 4 संप्रदाय कोणते आहेत आणि त्यांचे मेन हेड कोण आहेत, त्याच्यामध्ये आपण माधवाचार्यांना पाहिलं होतं. त्यांची तपस्या होती, म्हणूनच गौडीय वैष्णव या सगळ्या परंपरा आपल्यापर्यंत आल्या आणि आपल्याला हे
आपलं आध्यात्मिक ज्ञान मिळालं. युथ, आता युथ म्हणजे युवा. आपण युवा पिढीला खूप महत्त्व दिलं जातं, कारण अ, त्या युवा पिढीमध्येच म्हणजे विकसित करण्याची जी शक्ती असते ती त्यांच्यामध्ये जास्त असते. का? आता युवा पिढी जे काम करू शकते ते लहान मुलं करू शकतात का तेवढ्या? आता पहा, जे नवीन जॉबला जॉइन होतात ते खूप मेहनत करतात, हो की नाही? ते दिवसातले म्हणजे ऑलमोस्ट 16 तास सुद्धा वर्क करू शकतात. पण लहान मुलं 16 तास वर्क करू शकतात का? नाही. किंवा जे म्हातारे झाले, त्यांचं वय झालंय, असे लोकं करू शकतात का? नाही. का बरं? त्यांना मग शारीरिक प्रॉब्लेम्स पण असतात खूप सारे. म्हणून यूथ हा सुद्धा आपल्याला अभिमान असला पाहिजे असा एक गुण आहे. आणि चांगला परिवार. आपला परिवार आहे म्हणून आपण आहे. तुम्ही कधी आपण इमॅजिन सुद्धा करू शकत नाही, की जेव्हा आपण ज्या घरात राहतो त्यांच्यामुळेच आपण जगतोय. त्यापैकी एकही व्यक्ती नसली, तर आपल्याला किती असं काहीतरी आता एक दिवस बाबा कुठे ऑफिसच्या कामासाठी घरी गेले, तर आपल्याला आपण मिस करतो की नाही खूप? मग मनुष्य रूपामध्ये आपल्याला चांगला परिवार मिळाला या पृथ्वीवर, ते सुद्धा आपल्याला अभिमान असला पाहिजे असा एक गुण आहे तो सुद्धा. आता पुढे ही स्टोरी मी तुम्हाला आताच सांगितली होती. याच्या आधी पण आपण ही स्टोरी पाहिली शिशुपालाची. शिशुपालाच्या मातेने कृष्णाला आपल्या मुलाला 100 वेळा क्षमा करण्यास मागितलं. जेव्हा शिशुपालाने 101व्या वेळी शिवीगाळ केली, गैरवर्तन केले, तेव्हा कृष्णाने सुदर्शन चक्र वापरून त्याचा वध केला. तुम्हाला ही स्टोरी माहिती आहे का? नाही? मी सांगते. शिशुपाल हा कोण होता माहितीये? भगवंतांचा कझन होता, म्हणजे चुलत भाऊ होता त्यांचा. पण त्याला खूप हेवा होती भगवंतांबद्दल आईच्या गर्भात असतानापासून. पण त्याची आई जी होती ना, ती भगवंतांची परमभक्त होती आणि ती खूप भगवंतांच्या भक्तीच्या नवसेवा करायची, भगवंतांवरती खूप प्रेम करायची त्यांची आई. मग जेव्हा शिशुपालाचा जन्म झाला, तेव्हा त्याला 3 हात होती. कारण त्याच्यामध्ये थोडासा पाप होता, आसुरी स्वभाव थोडा जास्त होता. मग आईने विचारलं भगवंतांना, "भगवंत, माझ्या मुलाला आशीर्वाद द्या. काय होईल त्याचं? त्याचं चांगलं भविष्य असायला पाहिजे." तर भगवंतांनी तिला काय उत्तर दिलं, "जेव्हा त्याचा जो वध करणार तो आसुरी स्वभावात जन्मलाय हे त्याच्या आईलाही माहित होतं, भगवंतांनाही माहित होतं." भगवंतांनी सांगितलं, "ज्या दिवशी तो अ, त्याचा जो कोणी वध करेल त्या व्यक्तीला पाहील, ज्याच्या हातून त्याचा वध होणार आहे त्या व्यक्तीचं दर्शन त्याला होईल, त्या दिवशी त्याचा एक हात गळून पडेल." मग अशाच एका दिवशी त्याची आई त्याला घेऊन भगवंतांना भेटायला आली होती. पहिल्यांदाच शिशुपाल तेव्हा भगवंतांना पाहत होता. भगवंतांना पाहता क्षणीच त्याचा एक हात गळून पडला आणि त्याची आई भगवंतांकडे पाहत राहिली. ती म्हणाली, "भगवंत, मी तर तुमची एवढी मोठी भक्त आहे आणि तुम्हीच माझ्या मुलाचा वध करणार?" भगवंत काय म्हणाले, "प्रत्येक व्यक्ती त्याच्या स्वतःच्या कर्मबंधनात अडकलेला असतो. तो त्याच्या कर्मामुळे त्याचं नुकसान होणार आहे. त्यात माते तुझा काहीच दोष नाहीये. तरी सुद्धा मी तुमच्यासाठी म्हणून त्याच्या 100 चुका माफ करेन." असा आशीर्वाद त्यांनी त्यांच्या आईला दिला होता. मग एके दिवशी सभा जेव्हा भरली होती, तेव्हा शिशुपाल त्या सभेमध्ये तिथे आला आणि भगवंतांना चक्क तो शिवी द्यायला सुरू केली. त्यांनी शिवीगाळ सुरू केली आणि भगवंत रागाला नाही आले. ते एकदम शांत आपल्या स्मितहास्याने बसले होते आणि त्यांनी काय म्हटलं माहितीये, की ज्या ज्या मातेला मी वचन दिलं होतं ना, की तुझ्या 100 चुका माफ करेन, त्या मातेसाठी मी शांत बसतो, तुझ्या 100 चुका होईपर्यंत. पण ज्यावेळेस तुझ्या तोंडून 101वी शिवी येईल, त्यावेळेस मात्र तुझी खैर नाही. पण त्याचंही त्याला भान नव्हतं. त्याला खूप हेवा होता, भगवंत राजा का झाले? मी राजा का झालो नाही? त्यांच्याकडे इतकं सामर्थ्य का आहे? माझ्याकडे का नाही? या सगळ्या गोष्टींचा हेवा त्याला होता. म्हणून तो त्याचं शिवीगाळ कंटिन्यू सुरू होतं. मग जेव्हा त्याच्या 100 शिव्या संपल्या, 101वी शिवी जेव्हा त्यांनी दिली, मग भगवंत मात्र शांत बसले नाही. त्यांनी परमात्म्याच्या रूपात आपलं सुदर्शन चक्राने त्याचा वध केला. तर अशा प्रकारे कधी ना कधी असुरी स्वभावाचा हा वध होतच असतो. काय असं आपल्याला खूप वेळ लागतो. लोकं चूक करून सुद्धा कसे पुढे जातायत? ते जातायत पुढे खरं,
पण एकदा का त्यांचा कर्मकाळ संपला की भगवंत स्वतः येऊन त्यांना पण घेऊन जातात. जसं आपण कुणाची स्टोरी पाहिली होती, अजामिलाची स्टोरी पाहिली होती, हो की नाही, आठवतं? त्याला घेण्यासाठी भगवंतांनी आपलं दूत पाठवले होते, कारण त्यांनी फक्त नारायण म्हटलं म्हणून. आणि मग शेवटच्या वेळी, दुसऱ्या वेळी जेव्हा त्याला मृत्यू जवळ आला, तेव्हा भगवंत स्वतः आले होते घेऊन जायला, हो की नाही? जसं अभक्ताला, जसं भक्ताला घेऊन जायला ते स्वतः येतात ना, तसंच अभक्ताला शिक्षा द्यायला सुद्धा ते स्वतः येतात. कारण अशाच राक्षसांचा नाश करण्यासाठीच तर त्यांनी वेगवेगळ्या रूपामध्ये अवतार घेतला होता, हो की नाही? मग आता आपल्या या अध्यायातला महत्वाचा हा एक श्लोक आता सुरू करूया आपण. दंभो दर्प अभिमानश्च अपमानश्च क्रोधः पारुष्यमेव च क्रोधः अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदम् आसुरीम्. खूप छान. तर भगवंत काय सांगतात, हे पार्थ, उर्मटपणा, अभिमान आणि अज्ञान हे आसुरी प्रकृतीत जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत. तर असुरांचे गुण काय असतात हे भगवंत सांगतात आपल्याला. हे अर्जुना ऐक तू. उर्मटपणा, स्वतःबद्दल अभिमान असणं, अज्ञान असणं, हेच आसुरी प्रकृतीत असलेल्या लोकांची गुण आहेत. आता गर्व, अहंकार, क्रोध, कठोरपणा आणि अज्ञानामुळे महाराज दक्ष प्रजापती यांनी भगवान शिव यांना यज्ञात आमंत्रित केलं नाही. ही स्टोरी माहितीये का तुम्हाला? येस मॅम. हो ना? नो मॅम. तुला माहित नाही? ठीक आहे. तुला सांगायचंय मानसी? माहिती नाहीये, राधिकाला माहिती. राधिकाला माहिती. ओके, राधिका तुला सांगायची आहे स्टोरी दक्ष प्रजापतींची? येस मॅम. हो, सांग ना. मॅम दक्ष मॅम, मला नेमके त्यांना किती मुली होत्या हे नाही माहिती. हम्म. त्यांना खूप साऱ्या मुली होत्या, त्याच्यापैकी 27 मुलींचं लग्न चंद्रासोबत झालं. आणि ज्या सती माता होत्या त्यांनी वर म्हणून पहिलेपासूनच शिवजींची पूजा केली होती. तर शिवजींसोबत त्यांचं लग्न झालं, पण हे दक्ष प्रजापतीला मान्य नव्हतं. तर त्यांचं लग्न झालं, तर त्यांनी एकदा यज्ञ ठेवलं होतं, म्हणजे विष्णूजीला, ब्रह्माजीला, सगळ्या देवतांना बोलवलं होतं, पण शिवजींना बोलवलं नव्हतं. तर सती माताला ते यज्ञात जायचं होतं. तर सती त्यांना आमंत्रण नव्हतं, तरी पण सती माता, शिवजी नाही म्हणत, सती माता त्यांना नाही म्हणत जातात तिथे. आणि तिथे गेल्यावर दक्ष प्रजापती त्यांचा आणि शिवजींचा अपमान करतात. त्यामुळे त्या क्रोधित होतात आणि क्रोधित होऊन त्या अग्नीमध्ये प्रवेश करतात आणि क्रोधित होतात. एकदम बरोबर. तर शिवजी त्यांना थांबवतात की तुम्ही जाऊ नका. तरी सुद्धा त्यांना काय वाटतं, माझ्याच घरचं यज्ञ आहे, माझेच वडील यज्ञ करतायत, मी नाही, मला आमंत्रणाची गरज थोडीच आहे. पण त्या जेव्हा तिथे पोहोचतात ना, तेव्हा त्यांचा खूप इन्सल्ट होतो. त्यांचे वडील असून सुद्धा त्यांना पैशाचा खूप गर्व असतो, संपत्तीचा, त्यांचा राजा असल्याचा, प्रत्येक गोष्टीचा त्यांना गर्व असतो. आणि त्यांच्या समोर शिवजी हे फक्त एक भिक्षुक असतात, ज्यांच्या हातात वाडगं असतं असं त्यांना वाटत असतं. आणि ज्याच्या अंगावरती कमी वस्त्र, काहीच दागिने नाही, जो नेहमी स्मशानाच्या राखेमध्येच असतो आणि ज्याच्या हातात वाडगा आहे, अशा अपशब्दांनीच तो शिवजींचा नेहमी अपमान करत असतो. तर त्याला हे बिलकुल मान्य नसतं. आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सती माता ऐकतात ना, तेव्हा त्या खूप क्रोधित होतात आणि दुःखी होतात. मग त्यांना वाटतं की शिवजींनी तर मला थांबवलं होतं, तरी सुद्धा मी ऐकलं नाही आणि मी आले, आणि म्हणूनच मी स्वतः याची शिक्षा घेईन, स्वतःला देईन, म्हणून त्यांनी त्या स्वतः अग्निदेवतांना आमंत्रण देतात आणि त्या अग्नीमध्ये स्वतःला अर्पण करतात. तर अशा प्रकारे क्रोध आणि अहंकाराने आणि शेवटी त्यांचा वध होतोच. म्हणजे भगवंत कोणाला पाठवतात? वीरभद्र. हा, वीरभद्र आणि हा, महाकाली. हा. तर भगवंत त्यांच्या
वीरभद्राला पाठवतात त्या गोष्टीचा बदला घेण्यासाठी. तर अशा प्रकारे नेहमी काही कितीही व्यक्तीचा क्रोध आणि कर्मठपणा वाढला तरी भगवंत कोणत्या ना कोणत्या अवतारात येऊन अ, त्यांचा क्रोध हा संपवतात आणि तो क्रोध हा नेहमी शेवटी मातीलाच मिळतो. कोणी सुद्धा क्रोध असा कोणतंच उदाहरण आपण पाहिलं नाही आजपर्यंत की जे क्रोध आणि अहंकारी होते तरी सुद्धा त्यांनी जीवनात खूप सारे सफलता त्यांना मिळाल्या. आपण कंसाची स्टोरी पाहिली किंवा आपल्याला रावणही माहिती आहे. लंकेचा अधीश, त्याला लंकाधीश, सोन्याची लंका होती त्याची. तो इतका श्रीमंत होता की त्या काळात त्याच्याकडे विमान होतं, त्याचं पुष्पक विमान. आणि शिवजींचा सगळ्यात मोठा भक्त असूनही त्याला खूप गर्व होता आणि त्याच्या गर्वाचं घर खाली हे झालंच, आपण पाहिलं. तर असंच जरी त्यांनी आसुरी स्वभाव आपल्या वाढवला तरी सुद्धा त्याचा अंत हा निश्चित असतो. आता आपला पुढचा श्लोक. प्रवृत्तीं च निवृत्तीं च प्रवृत्तीं निवृत्तीं च जनान विदुरासुराः जनाना विदुरासुरः न शौचं नापि चाचारो न शौचं नापि चाचारो निपाचरो न सत्यं तेषु विद्यते. न सत्यं तेषु विद्यते. तर या श्लोकामध्ये भगवंत काय सांगतात, आसुरी प्रवृत्तीचे लोक काय करावे आणि काय करू नये हे जाणत नाहीत. शुचिभूतपणा किंवा सदाचार तसेच सत्यही त्यांच्यामध्ये अजिबात आढळत नाही. जेव्हा ते राक्षसच आहेत तर ते काय सत्याच्या मार्गाने वागणार आहेत. जे पुष्कळ मूर्ख आहेत, माणसांपेक्षा निकृष्ट आहेत, त्यांचे ज्ञान मायेने घेतलेलं आहे आणि भूतांचे नास्तिक स्वरूप आहे. अशा दृष्ट लोकांना माझा आश्रय घेत नाहीत. असे दृष्ट लोक माझा आश्रय घेत नाहीत. आता भगवंत तेच सांगतायत की मायेने पूर्णपणे त्यांना वेढलेले असतात, ते नास्तिक आहेत आणि असे लोक भगवंतांच्या आश्रयी कधीच येत नाहीत. आता कधीच कोणता राक्षस, खूप कमी राक्षस असतात जे कालियासारखे, ज्यांनी आत्मसमर्पण करून भगवंतांना आपली चुकीची माफी मागतात. नाहीतर कोणीच कोणताच दुष्ट आणि अभक्त भगवंतांचा आश्रय घेत नाहीत, कारण ते आसुरी प्रवृत्तीचे असतात. तर आपला पुढचा श्लोक. त्रिविधं नरकस्येदं त्रिविधं नरकस्येदं नरकस्येदं द्वारं नाशनम् आत्मनः द्वारं नाशनमात्मनः कामः क्रोधस्तथा लोभ कामः कामः क्रोधस्तथा लोभः तस्मादेतत्त्रयं त्यजेत्. तस्मात् त्रयं त्यजेत्. तर भगवंत इथे काय सांगतायत, काम, क्रोध, लोभ ही नरकामध्ये जाण्याची 3 द्वारे आहेत. प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्यांचा त्याग केला पाहिजे, कारण या तिन्हींमुळे आत्म्याचा विनाश होतो. तर लस्ट, अँगर आणि ग्रीड, मायेच्या 3 आपण हिलाच माया असं म्हणतात, जी 3 भागामध्ये विभागलेली आहे. आणि जो मायेच्या आहारी जातो तर तो नरकाच्या द्वारे जातो. का? ही तर नरकामध्ये जाण्याची 3 द्वार आहेत. तुम्हाला कामाने ग्रासलेले असो, क्रोधाने किंवा लोभाने, त्याचं द्वार कुठे ओपन होतो? नरकामध्ये. आणि बुद्धिमान मनुष्याने त्याचा त्याग केला पाहिजे, मायेला सरून त्याच्या पुढे गेलं पाहिजे, मायेमध्ये गुंतून नाही राहिला पाहिजे. या तिन्हींमुळे आत्म्याचा विनाश होतो. आता द्रौपदीच्या प्रति वासना पहा. महाभारताचं युद्ध घडलंच ते द्रौपदीच्या या अपमानामुळे. त्यांना खूप वासना होती द्रौपदीच्या पती कौरवांना आणि त्यांनी हे दुष्कृत्य केलं आणि त्याचा फळ म्हणून त्यांना काय मिळालं? पूर्ण राज्य गेलं, सगळेच मारले गेले, हो की नाही? म्हणजे त्यांना लोभ, क्रोध आणि वासना 3ही गोष्टी होत्या आणि 3ही गोष्टी नेऊन त्यांना कुठे सोडल्या? नरकाच्या प्रवेशद्वाराजवळ. नरकामध्येच त्यांना स्थान मिळालं, हो की नाही? का?
तर भगवंतांनी खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की सामंजस्याने सोडवा, युद्ध करू नका. तरी सुद्धा भगवंत नसतानाची संधी साधून त्यांनी कपटीपणाने त्यांना खेळामध्ये हरवलं. आणि मग त्याच्यानंतर त्यांना खूप वासना होती. पहा इथं त्यांचं पूर्ण सोनं दिसतंय. त्यांचं पूर्ण सोनं घेतलं, राज्य घेतलं, पांडवांकडून सगळं काही घेतलं आणि शेवटी द्रौपदीचाही अपमान केला. तर आणि त्याचं फळ म्हणून आपण पाहिलंच त्यांची अवस्था काय झाली होती. आणि ज्या रावणाने सीतामातेचा मान नाही ठेवला, तिचा अपमान केला, त्याची हालत काय झाली हे सुद्धा आपण पाहिलं होतं. तर हाच फरक आहे आसुरी स्वभावात आणि दैवी स्वभावामध्ये. दैवी स्वभावातल्या लोकांची गुण पाहिली, ही सारी आपल्या असुरांची उदाहरणं आणि ज्यांचा अंत हा झालाच. भगवंतांनी त्यांचा अंत हा केलाच. कोणताच असुर हा अमर होता हे आपण पाहिलं नाही. त्यांना द्रौपदीच्या बद्दल वासना तर होतीच, पांडवांबद्दल राग सुद्धा होता, हस्तिनापूर साम्राज्याचा लोभ होता, जसं मी आता सांगितलं. आणि या सगळ्या लोभांपायी त्यांनी आपलं सर्वस्व गमावलं. मग मानवाचे 4 दोष कोणते आहेत? चुका करणे, अपूर्ण इंद्रिय, इतरांना फसवण्याची प्रवृत्ती आणि भ्रम, अशा मानवाच्या 4 दोष आहेत. आणि मानव हा या दोषांसोबतच जन्माला येतो. पण जर त्याला योग्य दिशा मिळाली, त्याने आपल्या मनाला आपलं मित्र बनवलं, भक्तीच्या 9 सेवा केल्या, तर तो या दोषांवरती मात करू शकतो. आता पहा, कोणत्या युगात भगवंतांनी कोणत्या रूपाने दानवांचा वध केला आणि कुठे केला जागा. सत्ययुगात आपण पाहिलं की तपश्चर्या करून देवांना प्रसन्न केलं जायचं, हो की नाही. आणि आता या पुढच्या फोटोमध्ये आपल्याला दिसतोय वराह देव. हिरण्याक्षांनी त्याला पूर्ण भगवंतांची शक्ती हवी होती म्हणून त्यांच्यासोबत युद्ध केलं आणि पृथ्वीला खूप त्रास दिला. मग पृथ्वी माता भगवंतांजवळ गेली, मी आता पुढे येईन, मला मदत करा नारायणा, मला मदत कर. तेव्हा भगवंतांनी वराह अवतार घेऊन, वराहाचे जे 2 हे दात असतात ना पुढचे, त्या दोन दातांवरती पृथ्वीला ठेवून त्यांनी पृथ्वीला वाचवलं आणि त्याच्यासोबत युद्ध करून त्याचा वध केला. पण हे युद्ध कुठे झालं होतं? 2 वेगवेगळ्या ग्रहांमध्ये. पहा कशी जागा बदलत चालली आहे. सत्ययुगामध्ये 2 वेगळ्या ग्रहांमध्ये युद्ध झालं. त्रेतायुगांमध्ये 2 वेगळ्या देशांमध्ये युद्ध झालं. भगवंतांनी रावण हा लंकेत होता, भगवंत भारतामध्ये होते. मग रावणाने सीता मातेला लंकेत घेऊन गेलं. मग 2 वेगवेगळ्या देशांमध्ये हे युद्ध झालं होतं. सत्ययुगात 2 वेगवेगळ्या ग्रहांवरती युद्ध झालं होतं. त्रेतायुगात 2 वेगवेगळ्या देशांमध्ये युद्ध झालं, 2 वेगळ्या व्यक्तींमध्ये. द्वापर युगांमध्ये एकाच कुटुंबातील 2 भांडवांमध्ये युद्ध झालं होतं. सत्ययुगात 2 ग्रहांवरती, त्रेतायुगात 2 वेगवेगळ्या देशांमध्ये, द्वापर युगात एकाच कुटुंबामध्ये भावाचुलत भावंडांमध्ये युद्ध झालं. पण आपल्या कलियुगात पहा, आपलं युद्ध कोणासोबत आहे? दोघही आपल्यामध्येच आहेत. भगवंतांनी आपल्याला दोन्ही सोबत आपला जन्म दिला आहे, अर्धी असुरी स्वभाव आणि अर्धा दैवी स्वभाव. तर आपल्याला ठरवायचं आहे. आणि कोण दुसरं येणार आहे का लढायला? नाही, अजिबात नाही. आपल्यालाच लढायचं आहे आणि एका स्वभावाला आपल्याला फेकून द्यायचं आहे. या तिन्ही युगात सोपं होतं की नाही? वेगळे व्यक्ती होते, जागा वेगवेगळ्या होत्या, भगवंत मदत करायला आले होते. इथे सुद्धा भगवंतांनी अवतार घेतला होता. इथे सुद्धा कृष्णाने मदत केली होती. आपल्याला सुद्धा कृष्ण मदत करेल. पण तुमच्या शरीरात कोणी आतमध्ये येणार आहे का हेल्प करायला? नाही ना. आपल्या मनात चाललंय ना युद्ध. तर कोणाला सॉल्व्ह करायचंय ते? आपल्याला. स्वतःलाच. आपल्याला ठरवायचंय आपण कोणत्या गुणाला जास्त बढावा द्यायचा आणि कोणत्या गुणाला नाही. म्हणून आता आपला करोना म्हणून आपण मास्क वापरतो, पण अशी खूप सारी लोक असतात जी खोट्यापणाचा आव आणतात. ज्यांचं समोर असं म्हणतात ना, खायचे दात वेगळे आणि दिसायचे दात वेगळे. असे खूप सारे लोक असतात जी समोर आपल्या वेगळी बघतात आणि मागे वेगळी बघतात. तर आपल्याला तो मुखवटा काढायचा आहे आणि फक्त भक्तीमध्ये रममाण व्हायचं आहे. नाहीतर
आता आपल्या एकाच शरीरातले 2 स्वभाव कसे आहेत? आपला आसुरी स्वभाव काय करतो? राक्षसांच्या कलियुगातील देव कोण आहे? Google आहे. का? तर त्यांना देव आणि शास्त्रांवर विश्वास नाहीये. त्यांना फक्त Google वरती विश्वास आहे. देवावरती विश्वास नाहीये. आता या गार्बेज इन गार्बेज आउट आपण पाहिलं होतं. मनातील विचार, शब्द, कार्य, सवय आणि चरित्र अशा या गोष्टी एकमेकांशी बांधलेल्या आहेत. तर आपल्या सर्वांच्या आत भूत आहेत, कारण भगवंत आपल्याला त्या दोषांसहित त्यांनी आपल्याला जन्म दिलाय. आपल्याला त्या दोषांना काढून फेकायचं आहे. त्यात कंस, शिशुपाल वगैरेला कसं आपल्यामधून पार काढायचंय, कसं त्यांना फेकून द्यायचंय, हे आपल्याला स्वतः करायचं आहे. आणि त्याच्यासाठी आपलं शस्त्र आणि आपलं साधन काय आहे? आपली जपमाळ. ते एकमेव आपलं शस्त्र आहे. भक्तीच्या 9 सेवा आणि जपमाळ. तर पहा, कालिया मर्दन सुद्धा आपण पाहिलं. ही स्टोरी माहिती आहे ना तुम्हाला, की तो यमुनेमध्ये आपलं विष सोडत होता. त्याच्यामुळे लोकांना त्रास व्हायचा. मग लोकांनी विनंती केली. भगवंतांनीही त्या कालियाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, की तू असा विष सोडू नकोस. लोकांना ते पाणी प्यायचं असतं. पण त्याला खूप अहंकार होता, गर्व होता आणि त्यांनी नकार दिला, हो की नाही? मग भगवंत त्याच्या फण्यावरती उभं राहून त्यांनी नृत्य केलं. इतकं नृत्य केलं, की त्यातलं पूर्ण विष काढून टाकलं. आणि मग कालियाला आपली चूक समजली आणि त्यांनी भगवंतांसोबत माफी मागितली. तो भगवंतांना शरण गेला आणि भगवंतांनी त्याला माफ सुद्धा केलं आणि तो यमुनेमध्ये लोकांना त्रास न देता राहू लागला. तर अशा प्रकारे तुम्हाला आयुष्यात काही समस्या आहेत का? तर असतील तर हो, आपण याबद्दल काही करू शकतो का? हो, करू शकतो. तर मग काळजी का करायची आपण? जेव्हा आपण समस्यांबद्दल काही समाधान आपण स्वतः शोधू शकतो, तर काळजी का करायची? समजा नाही, तरी सुद्धा काय काळजी करायची? आपण काळजी करण्याचं काही कारण नाही. का? तर भगवंतांनी आपल्याला सांगितलंय, जे भूतकाळात घडले, जे वर्तमान काळात घडतंय आणि जे भविष्य काळात घडणार आहे, या सगळ्याचं त्यालाच ज्ञान आहे आणि कारण तोच घडवत आहे या गोष्टी. आपल्या आयुष्याचा निर्माता आणि दिग्दर्शक तोच आहे. पहा, मूव्ही आता हिरो हिरोईनला हवी तशी स्टोरी मूव्ही मध्ये त्यांना हवं तसं वागता येतं का? नाही की नाही? जसं निर्माता आणि दिग्दर्शक सांगतो तसंच त्यांना वागावं लागतं, हो की नाही? मग तसंच आपला निर्माता आणि दिग्दर्शक सुद्धा वरती बसला आहे. मग आपल्याला कोणत्या गोष्टीची काळजी करायची काय गरज आहे? जेव्हा आपण भक्तीच्या 9 सेवा केला, जप केला, तर तो स्वतः आपल्याला मार्गदर्शन करतोय. त्यांनी हे सुद्धा सांगितलंय, "मी मित्र रूपात तिथेच राहीन. परमात्म्याच्या रूपात तुमच्या आत्म्यामध्ये वास करेन आणि जो अज्ञानरूपी अंधकार आहे तो दूर करेन." पहा, प्रत्येक गोष्टीचं उत्तर त्यांनी आपल्याला दिलंय. आता आयुष्यात कोणतीही समस्या नसली तरी सुद्धा आपल्याला काळजी करायचं कारण नाही. का? तर सगळं काही बघण्यासाठी हा आहे इथे. म्हणून फक्त हरे कृष्ण महामंत्राचा जप करा आणि आनंदी राहा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण महामंत्राचा जप करा आणि भक्तीच्या 9 सेवा करा आणि आनंदी राहा. दुसरा काही चिंता करण्याचं काही कारण नाहीये त्यात आपल्याला. तर अशा प्रकारे आज आपण दैवी आणि आसुरी स्वभाव याच्यामधील फरक बघितला आणि आपला 16वा अध्याय संपवला. आता उद्या आपण आपला 17वा अध्याय करणार आहोत. तर मी प्रार्थना म्हणून रेकॉर्डिंग थांबवते. मग तुम्हाला काही प्रॉब्लेम असले की विचारू शकता. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधु एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हरे कृष्ण.